गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा, अकोलेकरांच्या खऱ्या समस्या RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। त्या 9 कोटींच्या कामासाठी राजकीय दबाव, विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी नियमात बदल। अकोट अकोला रस्त्यांची डोकेदुखी थांबता थांबेना, रस्त्यावर डागडुजीसाठी यंत्रणा पुन्हा कार्यान्वित। आरोपपत्र आहे की PhDचा प्रबंध, मस्साजोग प्रकरणात आंबेडकरांनी टोचले सरकारचे कान। नाली रस्त्यांपेक्षा उंच झाला रस्ता, पाण्याचा निचरा कसा, महिलांचा संतप्त प्रश्न। लिंबांच्या ऐवजी लागले इडिलिंबू, कृषी विज्ञान केंद्राने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। आता सविस्तर बातम्या। राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर विशिष्ट कंत्राटदारांना काम देण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव वाढल्याचे चित्र आहे। या सर्व प्रकारामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत येण्याची चर्चा रंगली आहे। कोट्यवधीचे कामे विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरला मिळावे यासाठी महायुतीच्या सत्ता काळात लोकप्रतिनिधींचा वाढता दबाव अधिकाऱ्यांचे मात्र BP वाढवित आहे। 9 कोटींच्या एका कामासाठी एका कंत्राटदारामार्फत राजकीय दबाव आणला जात आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। यापूर्वी पण लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर दबाव होता, आता मात्र हा दबाव वाढल्याचे चित्र आहे। काम देताना विशिष्ट कंत्राटदारासाठी नियमांमध्ये बदल देणे, कंत्राट निवेदन विशिष्ट अटी व शर्ती समाविष्ट करणे आदी गोष्टी केल्या जात आहे। हा गंभीर प्रकार असून याविषयीचे कागदपत्रे विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जमा करत हायकोर्टात जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांच्यातील या मैत्रीची अर्थपूर्ण चर्चा यापूर्वी महापालिकेत होती, आता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागात अशा प्रकारची कंत्राटदार व लोकप्रतिनिधींचे मैत्रीची चर्चा रंगली आहे। ही मैत्री कुठल्या अर्थपूर्ण संबंधातून निर्माण झाली याची माहिती राजकीय वर्तुळात आहे। या सर्व प्रकारामुळे विभागाचे अधिकारी मात्र गोत्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अकोला ते अकोट रस्त्याची डोकेदुखी थांबता थांबत नाही। रस्ता तयार करायला 8 वर्षे लागली आणि एका वर्षात रस्ता उखडला आहे। हा सर्व प्रकार गंभीर असून जनतेच्या पैशाचा चुराडा तर आहे, पण या मार्गावरील नागरिकांसाठी डोकेदुखी वाढवणारा प्रकार समोर आला आहे। अकोला जिल्ह्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या अकोला अकोट महामार्ग 2 वर्षातच उखडला आहे। जवळपास 40 किलोमीटरपर्यंत अकोला अकोट मार्गावरील सिमेंट रस्त्यावर भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत, त्यामुळे हा सिमेंट रस्ता अनेक ठिकाणी पुन्हा उखडून त्याचं बांधकाम केले जात आहे। विशेष म्हणजे या रस्त्याला बांधण्यासाठी सुमारे 8 वर्ष कालावधी लागल्याचा एक रेकॉर्ड बनला आहे। मात्र 2 वर्षापूर्वीच याचं बांधकाम जवळपास पूर्णतः झालं होतं। आता या सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याने पुन्हा बांधकाम करण्याची वेळ आली आहे।
JCBद्वारे हा सिमेंट रस्ता पुन्हा खोदण्यात येत आहे, त्यामुळे हा रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मस्साजोग प्रकरणात 1,500 पानांच्या शपथपत्रावर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात संशय व्यक्त केला. PhDचा प्रबंध आहे की काय असे म्हणत आरोपींना पाठीशी घालण्याचा उद्योग असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रकाश आंबेडकरांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीड पोलिसांनी दाखल केलेल्या 1,500 पानांच्या आरोपपत्रावर जोरदार टीका केली आहे. हे आरोपपत्र आहे की PhDचा प्रबंध, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नीरव मोदी प्रकरणात भारताने इंग्लंडच्या कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रावर तेथील कोर्टाने भारतावर ताशेरे ओढल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला आहे. 1,500 पानांच्या आरोपपत्रातून गोंधळ निर्माण होऊन याचा फायदा आरोपींना होऊ शकतो, अशी शंका आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल करणाऱ्या पोलिसांची कीव करावीशी वाटते, असा टोलाही यावेळी आंबेडकरांनी लगावला आहे. 1,500-2,000 पानाचं चार्जशीट ज्यावेळेस दाखल केल्या जाते, एव्हिडन्सच्या डॉक्युमेंट दाखल केल्या जातात, त्यामध्ये मी नीरव मोदीच्या संदर्भात असंच डॉक्युमेंट त्यांनी इंग्लंडच्या कोर्टामध्ये दाखल केलं होतं. त्यावेळेस भारतीय पोलिसांना त्या कोर्टाने झापलं होतं, तुम्ही असं PhD करताय की इन्क्वायरी करताय. तेव्हा हे जे 1,500 पानाचं 2,000 पानाचं असणारं जे चार्जशीट आहे ते PhDचं डॉक्युमेंट आहे का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. एवढ्या मोठ्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्ट्रडिक्शन वकिलाला शोधणं फार जड जातं असं नाही. आणि म्हणून मी काल म्हणालो की असणारं 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंटेशन दाखल केलं तर याचा अर्थ कुठे नाही कुठेतरी इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ज्या आहेत त्या बाहेर आणलेल्या आहेत, एकमेकाला विरोधाभासचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत वकील मंडळी आपल्या असणाऱ्या आशिलाला सोडवतात, असा भाग त्या ठिकाणी आहे. अकोला शहरात राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून अकोट-अकोला रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले बांधण्यात आले. नाली रस्त्यांपेक्षा उंच बांधण्यात आली असून या ठिकाणी बसवण्यात आलेले पेवर्स ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अकोला-अकोट हा रस्ता राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने तयार केला असून अकोट फाईल परिसरात या रस्त्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉकच्या कामात नियमितता झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अकोला शहरातील अकोट-अकोला रस्त्याच्या दोन्ही बाजूला राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून कॉन्क्रीट नारे बांधण्यात आले आहेत. नाली रस्त्याच्या उंचीपेक्षा उंच बांधण्यात आली आहे. तर रस्त्यालगत बसवलेले पेवर्स ब्लॉक दर्जेदार नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. परिसरातील रस्त्यांचे बांधकाम दर्जेदार न झाल्यास आंदोलन करू, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. इथे जे ठेकेदार आहे ते सगळं बोगस काम करत आहेत. त्यांनी इथे लोहा नाही टाकलेला आहे आणि काही काँक्रिटीकरण केलेलं नाही आहे. हे सगळं बोगस काम सुरू आहे. इथे काँक्रिटीकरण करून दिलं पाहिजे आणि त्यांनी जे लोहा आहे ते टाकून त्यांनी पद्धतशीर काम केलेलं पाहिजे. आता सगळं बंद करून दिलं आहे. नाल्या पण 3 फूट वर घेतलेलं आहे त्यांनी. या कचऱ्याचा खूप आम्हाला त्रास आहे. त्याच्यामुळंच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. कामही चांगलं झालेलं पाहिजे आम्हाला आणि जे कचऱ्याची तरी काही नाही ते आहे ते बसवलेलं पाहिजे. पूर्ण मातीमध्ये बसवलेलं आहे. पूर्ण मातीमध्ये बसवलेलं आहे. त्यांनी पद्धतशीर काम केलं पाहिजे, नाहीतर उद्यापासून आम्ही इथे आंदोलन करू. आम्हाला सगळं काम इथं व्यवस्थित पाहिजे. काँक्रीटची जे आहे गिट्टी वगैरे सगळं बरोबर टाकून पाहिजे पद्धतशीर. अकोल्यातील प्रामाणिक ऑटो चालकाने लग्नाच्या अहेराची एक पिशवी प्रवाशांची ऑटोत राहिल्याने सिटी न्यूज सुपरफास्टच्या गांधी चौकातील कार्यालयात आणून दिली आहे. ज्यांची कोणाची ही पिशवी आहे त्यांनी ओळख पटवून देत ही आपली पिशवी घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले. शहरातील जानोरकर मंगल कार्यालयापासून उमरी येथील भगतसिंग चौकाकडे जाण्यासाठी ऑटोमध्ये बसलेल्या 4 महिला त्यांची कपड्याची पिशवी सोबत घ्यायला विसरल्या. त्यानंतर ऑटो चालकाने या महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी ही पिशवी RRC न्यूज कार्यालयात आणून त्या महिलांपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करून आपली प्रामाणिकपणा सिद्ध केली. सय्यद अयूब नावाचे वृद्ध ऑटो चालक कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो चालवतात. शुक्रवारी सकाळी त्यांच्या ऑटोमध्ये शहरातील जानोरकर मंगल कार्यालयापासून उमरी परिसरातील भगतसिंग चौकाकडे जाण्यासाठी 4 महिला बसल्या होत्या. ऑटोमधून उतरल्यानंतर या महिला एका कपड्यांची पिशवी ऑटोमध्ये विसरल्या.
दुसरे प्रवासी ऑटोमध्ये बसल्यानंतर उतरत असताना ऑटोच्या आत पिशवी दिसली आणि त्यांनी ती पिशवी घ्यायला सांगितली। तेव्हा प्रवाशाने ती पिशवी आपली नसल्याचे सांगितले। त्यानंतर ऑटो चालकाने पुन्हा उमरी परिसरात जाऊन त्या महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पत्ता न लागल्याने या ऑटो चालकाने ही पिशवी RRC न्यूज कार्यालयात आणून त्या महिलांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे आवाहन केले। जानुगर मंगल से बैठे 4 भाया लोग और मैंने भगत सिंह चौक पर भेजा, छोड़ा उनको ले जाएगी, तो वो अंदर चले गए। ये मेरे को स्टैंड पर एक पैसेंजर ने बताया थैली तुम्हारी है, मैंने नहीं जो देखा तो मैं गया देखने वहाँ पे, तो मिले नहीं है। मैंने कौन से घर में देखूँ तो मैं यहाँ पे दे देता, यहाँ मालूम हो जाएगा बरोबर आ जाते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहर विद्रुपीकरण आणि अनधिकृत जाहिरातींनी कळस घातला आहे, पण या विरोधात महापालिका कुठलीही कारवाई करताना दिसत नाही। त्यामुळे अनधिकृत जाहिरात एजन्सी आणि जाहिरातदार शहरात विद्रुपीकरण करत आहे। शहरातील वाढते अतिक्रमण व बेकायदेशीर होर्डिंगमुळे शहराचे अक्षरशः विद्रुपीकरण सुरू आहे। महापालिका प्रशासन सातत्याने कारवाई करीत नसल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची परिस्थिती आहे। जागोजागी अतिक्रमण झाले असून वाटेल त्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग लावले जात आहे। बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात खासगी शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात अग्रेसर असून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या कोचिंग क्लास धारकांना महापालिकेकडून कुठलीही दंडात्मक कारवाई होत नसल्याने बेकायदेशीर होर्डिंगमध्ये वाढ झाली आहे। मुख्य रस्ते, चौक व मोक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग लावले जात आहेत। अनियमित पाणी पुरवठा खारपान पट्ट्यातील काही गावांमध्ये आतापासूनच वादाचा विषय ठरतो आहे। आखतवाडा शामबाद भागात पाण्यावरून वाद झाला, महेश दुर्गे यांना मारहाण करण्यात आली, त्यात हे जखमी झाले। प्रकरण बोरगाव मंजू पोलिसांपर्यंत गेले आहे। खारपान पट्ट्यातील शामबाद आखतवाडा या भागात काही महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे। काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, या बाबतीत विचारणा केली तर वाद होतो। यावेळी तर एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली। फेब्रुवारी महिन्यात ही परिस्थिती आहे। लोकांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे। वरिष्ठांपर्यंत हा विषय पोहोचून देखील अद्याप मार्ग निघाला नाही। पुढे उन्हाळ्याचे 3 महिने कसे जातील हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे। 15-20 दिवसांऐवजी पाणी पुरवठा 4-5 दिवसाआड करता येईल का, अशी व्यवस्था करण्याची मागणी आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या संदर्भात लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे। पाण्यावरून एका व्यक्तीला मारहाण झाली असून प्रकरण बोरगाव मंजू पोलिसात गेले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। सरकारी निधीचा गैरवापर करण्यात सौरोपचार वैद्यकीय महाविद्यालय अग्रेसर असल्याचे चित्र आहे। इलेक्ट्रिक ऑटो धुडकात पडला असून लाखो रुपये खर्च करत इतरही वस्तू उपयोगी आणल्या जात नसल्याचे चित्र आहे। सौरोपचारमध्ये ऑटो रिक्षा नादुरुस्त असून वार्ड परिसरात भंगार अवस्थेत धुडकात पडलेल्या दिसतात। या ऑटोचा वापर एका वार्डातून जड सामानाची ने-आण करणे व रुग्णाला एका वार्डातून दुसऱ्या वार्डामध्ये घेऊन जाण्याकरता करण्यात येत होता। प्रशासनाने महागडी यंत्र सामग्री खरेदी केली आहे। रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागात लागणारे यंत्र लाखो रुपये खर्च करून प्रशासन खरेदी करते। खरेदी केल्यावर यंत्रसामुग्री काही दिवस चालतात, नंतर वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे यंत्रसामुग्री खराब होऊन भंगार अवस्थेत रुग्णालयाच्या वार्ड परिसरात पडलेले दिसतात। रुग्णालयात हृदयरोगाची तपासणीकरिता TMT मशीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रशासनाने खरेदी करून ठेवली आहे, परंतु ही मशीन चालवण्याकरता तंत्रज्ञ पदे प्रशासनाने मंजूर केले नाही। त्यामुळे लाखो रुपयाचे यंत्र धुडकात पडलेले आहेत। या प्रकाराकडे अधिष्ठाता कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। या मशीन खराब झाल्यावर प्रशासन पुन्हा तेच यंत्र खरेदी करते। अशा प्रकारे शासनाच्या निधीचा दुरुपयोग अधिकारी करतात। रुग्णालयात खरेदी होणारे यंत्र वारंवार नादुरुस्त का होतात याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे। या गंभीर प्रकाराकडे वैद्यकीय शिक्षण संशोधन मंत्रालयाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे।
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कुपटा गावातील शेतकरी विजय देशमुख यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला इडलिंबू उगवले आहे। हे पाहून शेतकऱ्याने करडा येथील कृषी विज्ञान केंद्राने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। शेतकरी विजय देशमुख यांनी 5 वर्षापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथून साई सरबती जातीची 385 लिंबांची रोपे खरेदी केली होती। मात्र यावर्षी झाडांना फळे लागल्यावर ती लिंबू नसून इडलिंबू असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राकडे तक्रार केली। मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने विजय देशमुख हताश झाले आहेत। विजय देशमुख यांनी त्यांच्या शेतातील 2 एकर जागेत लिंबाची ही बाग लावली होती। यासाठी त्यांनी 5 ते 6 लाख रुपये खर्च करून 5 वर्षे या बागेची काळजी घेतली आणि झाडे वाढवली। मात्र आता या झाडांना लिंबाची फळे येऊ लागल्यावर देशमुख यांना मोठा धक्का बसला। झाडावर लिंबाऐवजी इडलिंबू लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। या बागेवर आतापर्यंत झालेला खर्च आणि पुढील 20 ते 25 वर्षापर्यंत या बागेतून अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्राने नुकसानीची भरपाई करावी अशी मागणी शेतकरी विजय देशमुख यांनी केली आहे। मी KVK करडा येथून तालुका रिसोड यांच्याकडून 385 लिंबाची रोपे आणून लागवड केली असता आज 5 वर्ष झाली व त्या झाडांना लिंबाऐवजी फळं वेगळे वाटले म्हणून डॉक्टर इंगळे सर कृषी विद्यापीठ अकोला यांना वनोजा तालुका मंगरुळपीर येथील कार्यक्रमात नेऊन दाखविले। त्यांनी ती फळं इडलिंबूची आहे असं सांगितलं। त्यानंतर मी 16/12/24ला डॉक्टर KVK करडा यांना कळविले असता ते 20/12/24ला पाहणी करण्याकरता आले। त्यांनी ती सर्व झाडे इडलिंबूची आहे असं सांगितलं। 5 वर्षात मला आता 7 लाख रुपये आजपर्यंत खर्च आला आणि यापासून प्रत्येक झाडापासून 1 क्विंटलपर्यंत लिंबू निघाले असते। आज मार्केट भाव 40 ते 50 रुपये किलो जरी पकडला तरी आज 2000 रुपयाच्या वर 4000 रुपयापर्यंत या झाडापासून उत्पादन मिळालं असतं। आणि समोरचं होणारं नुकसान माझं 20 ते 25 वर्षापर्यंत ही बाग टिकली असती आणि कमीत कमी यांनी मला 10 वर्षाचं नुकसान भरपाई व माझा झालेला खर्च 6 लाख रुपये आणि त्यात कोणत्याही प्रकारचं पीक घेता आलेलं नाही ते भरून देण्याची KVK करडा यांनी कृपा करावी। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। त्या 9 कोटींच्या कामासाठी राजकीय दबाव, विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी नियमात बदल। अकोट अकोला रस्त्यांची डोकेदुखी थांबता थांबेना, रस्त्यावर डागडुजीसाठी यंत्रणा पुन्हा कार्यान्वित। आरोपपत्र आहे की PhDचा प्रबंध, मस्साजोग प्रकरणात आंबेडकरांनी टोचले सरकारचे कान। नाली रस्त्यांपेक्षा उंच झाला रस्ता, पाण्याचा निचरा कसा, महिलांचा संतप्त प्रश्न। लिंबांच्या ऐवजी लागले इडलिंबू, कृषी विज्ञान केंद्राने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।